SBIचा जर शेअर ट्रेड होतोय तर सकाळी कुठेतरी एका भावाला ओपन होतो, करेक्ट, तो तिथनं पडतो. समज 1100 रुपयाला ओपन झाला SBI, तो तिथनं पडला आणि 1000 झाला, तर 100 रुपये खाली आला. 1000 वरनं परत वरती गेला, 1200 झाला, तर 200 रुपये वाढला. बंद कुठे झाला, तर 1150 ला झाला. तर या सगळ्या मुवमेंटला हे जे दिवसभर व्यवहार झाले ना, याला प्राइस ऍक्शन म्हणतात. ओके. SBIचा मी तुझ्या समोर चार्ट ओपन केलाय आणि जर तू आता बघू शकते तर ही आजची कॅन्डल चालू आहे. जेव्हा आपण या आजच्या कॅन्डल वरती जातो तर आता आपल्याला इथे वरच्या साईडला, तू वरती जर लक्षात देशील तिथे OHLC आणि त्याच्या पुढे एक अजून एक व्हॅल्यू पण आहे, -10, -9 आणि पर्सेंटेज. हे त्याचं आजचं मुवमेंट आहे. आता आज काय, तो ओपन आहे 1073.9, 1073 रुपयाला ओपन झाला SBI. हाय काय लागला 1073 रुपये 90 पैसे, तोच हाय. म्हणजे जसं आपण कांद्याच्या व्यवहारात घेतला की 40 रुपये समज हाय होता, तो त्याचा हाय होता. ओपन याचा 1073 आणि हाय पण सेम आहे. लो आज किती खाली गेला होता, 1047 पर्यंत गेला होता. आणि क्लोज म्हणजे आत्ताची प्राइस तो दाखवतोय, मार्केट जर क्लोज झाला असेल तर 1056 ला. तर ह्या 4 व्हॅल्यू चार्ट वरती एका कॅन्डल वरती आजच्या ट्रान्झॅक्शनच्या असतात. आता तू कॅन्डल जेव्हा बघते ना, तर तू कॅन्डल कुठल्या वेळेची बघते यावर खूप महत्वाचं असतं. तर प्राइस ऍक्शनचा पुढचा महत्वाचा विषय हाच आहे. तर चार्ट दाखवता दाखवता तुला अजून एक गोष्ट आता कळायला भेटेल की कुठल्या दिवसाचा तू चार्ट बघते, कुठल्या दिवशीची प्राइस बघते, किती वेळाची बघते, याला टेक्निकल अनालिसिस मध्ये किंवा प्राइस ऍक्शन मध्ये म्हणतात टाइम फ्रेम. ओके. जेव्हा टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम 5 मिनिटं 15 मिनिटं जे काय सिलेक्ट करतात, एक आठवडा, एक महिना, तर त्यामध्ये तुम्हाला कळतं की त्या प्राइसची रेंज त्या एका दिवसाची किती होती, त्या एका आठवड्याची किती होती. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅन्डल सॉफ्टवेअर्स असल्यामुळे हे सगळं इतकं सहज सोपं होतं आजकाल आपल्याकरता की तुम्हाला त्या दिवसाची रेंज, त्या दिवसाची पूर्ण ओपन, हाय, लो आणि क्लोज सगळं बघायला मिळतं. म्हणजे 5 मिनिटात जर तू इथे 5 मिनिटात क्लिक करशील तर मागच्या 5 मिनिटात SBI मध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज काय होता हेही तुला कळायला भेटेल. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.